आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी विधानसभेत सोलापूर महानगरपालिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधन वाढीचा प्रश्न जोरदारपणे मांडत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी मानधन वाढीचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली। यावर आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले। सोलापूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणीही कोठे यांनी सभागृहात केली। धार्मिक आणि तीर्थक्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची मोठी वर्दळ असते। अशा परिस्थितीत आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त रुग्णवाहिका आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच मनपा आरोग्य विभागातील सार्वजनिक आरोग्य परिचारिकांना 4300 रुपये ग्रेड पेचा लाभ तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली। याशिवाय अंगणवाडी मदतनीस पदावरून सेविका झालेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य सेविका व पर्यवेक्षिका पदांच्या परीक्षेस बसण्याची संधी मिळावी अशी मागणी कोठे यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली। या विविध प्रश्नांवर संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याने सोलापुरातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आरोग्य विभागाच्या पुरवणी मागणी R1 वरनं बा क्रमांक 238 वरनं एक मिनिट हो, सोलापूर महानगरपालिकेचे जे विशेष तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव या ठिकाणी आपल्या सरकारकडे प्रलंबित आहे। मागच्या आठवड्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळं स्वतः आरोग्य अधिकाऱ्यांना जाऊन रुग्णाची प्रसूती करावी लागली होती। एखाद्या GRचा आधार घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांचं मानधन वाढ त्या ठिकाणी रोखू नये। तज्ज्ञ डॉक्टरांचं मानधन वाढ देण्यासोबत या शासनाने निर्णय घ्यावा अशी विनंती करतो। तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील पब्लिक हेल्थ नर्स यांचं सन 2017 पासून 4300 रुपये ग्रेड पे मिळण्यासाठीचा ठराव मंजूर केलेला आहे। तोही विषय अध्यक्ष महोदय आपल्या सरकारकडून प्रलंबित आहे, त्याची मागणी लवकरच पूर्तता करावी। तसेच सोलापूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे एक कार्डियाक रुग्णालय सोलापूरला अतिरिक्त मिळावं अशी मागणी आपल्याकडे या माध्यमातून करतो। महिला व बाल कल्याण विभागाच्या क्रमांक 1 बाबवरनं 316 क्रमांकवरनं मी बोलतो अध्यक्ष महोदय की अंगणवाडीमध्ये जे महिला काम करतात त्यांचं मदतनीस या पदावरनं अंगणवाडी सेविका या पदावर पदोन्नती झाल्यानंतरनं मुख्य सेविकेच्या परीक्षेला बसण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि सोलापूर शहरातील हद्दवाढ भागामध्ये अंगणवाडी वाढवणं गरजेचं आहे। पूर्वीची जी संख्या आहे ती फक्त सोलापूर शहरातलीच आहे, तर आता जे हद्दवाढ भागातले 12 गावं समाविष्ट झालेले आहेत त्या अनुषंगाने आणखी अंगणवाडी वाढव। सन्मान्य आमदार देवेंद्रजी कोठे यांनी अंगणवाडी सेविकांच्या परिवेक्षितेतील पदाच्या पदोन्नती संदर्भामध्ये काही अडचणी ज्या मांडलेल्या आहेत त्याची सुद्धा नोंद घेऊन त्या आणखीन सुरळीत कशी करता येईल ती पदोन्नतीची प्रोसेस यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील। आणि नवीन अंगणवाड्यांसाठी शासनाने जे केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यामध्ये त्यांच्याही विधानसभा क्षेत्रातील काही असतील त्याचा सुद्धा पाठपुरावा हा विभागाकडून केला जाईल।